नमस्कार. मी प्रीतम सुधीर शहा, रिलायन्स एज्युकेअर आणि रिलायन्स एज्युकेशन कन्सल्टन्सी यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे मनापासून स्वागत करीत आहे. महाराष्ट्र सरकारनं काल 14 तारखेपासून 14 ते 24 सर्व इंजिनिअरिंगसाठी लागणाऱ्या प्रोसेससाठी लागणारं रजिस्ट्रेशन चालू केलेलं आहे. सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना माझी विनंती आहे की त्यांनी त्या पोर्टलवर जाऊन रजिस्ट्रेशन करावं. जरी कुणाला काही डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम असेल, रजिस्ट्रेशन करायचा काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी मला संपर्क साधावा. आमची टीम तुम्हाला टॉप टू एंडपर्यंत म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन करण्यापासून तुम्हाला तुमचं ॲडमिशनची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत टॉप टू एंड सर्व मदत करायला तयार आहे. परवा 2-3 दिवस सुट्टी असल्यामुळे शनिवार, रविवार आणि आज सोमवार बरेच पालक आमच्याकडे आले भेटायला, ऑफिसला आले. काही लोकांनी फोनवर माझ्याशी संपर्क साधला. फोनवर संपर्क साधून जे काही पॅरेंट्स माझ्याशी समक्ष भेटायला आले त्यांचं फोनवर बोलण्यापेक्षा जेव्हा मी समक्ष त्यांच्याशी बोललो, आमची टीम त्यांच्याशी बोलली, त्यांच्या बऱ्याचशा गोष्टीचं निरसन त्यामध्ये झालं. आता उद्या 18 तारखेला मान्य सुप्रीम कोर्टाचा नीट या संदर्भात गडबड गोंधळ झाला त्याबद्दल निर्णय येणार आहे. ज्या काही बऱ्याच मुलांनी दोन्ही पण ग्रुप ठेवले होते, PCB पण ठेवला होता, PCM पण ठेवला होता, ते पालक आणि मुलं दोन्ही पण जरा कन्फ्युजनमध्ये होते. त्यामुळे बऱ्याच मुलांचा कल आता इंजिनिअरिंगकडे पण वाढलेला आहे. बऱ्याच मुलाला CATला किंवा त्यांच्या 12वीच्या परीक्षेला PCM मध्ये किंवा GEला मार्क कमी पडलेले आहेत. त्यांनी जरा घाबरून जायची किंवा काळजी करण्यासाठी काही कारण नाही. तुम्ही आम्हाला संपर्क करा, आमच्या कन्सल्टंटशी संपर्क करा. आमची संपूर्ण टीम तुम्हाला तुमच्या हवेनुसार तुम्हाला जी अपेक्षित ब्रँच आहे, CS असेल, EA असेल, ENTS असेल, त्या ब्रँचमध्ये महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकामध्ये किंवा तुमच्या इच्छेनुसार किंवा तुमच्या बजेटनुसार तिथे तुम्हाला ॲडमिशन मिळवून द्यायचा आम्ही प्रयत्न करू. तर माझं सर्वांना म्हणणं आहे की ज्यांना नीटला जायचं आहे, म्हणजे ज्यांना मेडिकल क्षेत्रात जायचं तर आता 2-3 दिवस थांबल्याशिवाय पर्याय नाही. पण ज्यांना इंजिनिअरिंगमध्ये भारतामध्ये एक चांगला उत्कृष्ट इंजिनियर बनायचं आहे त्याला सुद्धा भरपूर स्कोप आहे. आता तुम्ही ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला 4 वर्ष जातील त्या गोष्टीसाठी. पण ज्यावेळेस तुम्ही ॲज अ इंजिनियर म्हणून मार्केटमध्ये याचाल त्यावेळेस तुम्हाला एक चांगलं पॅकेज मिळावं, तुमचं चांगलं कॅम्पस सिलेक्शन हवं, अशा पद्धतीचं कॉलेज द्यायचं. आमची कन्सल्टन्सी तुम्हाला 100% प्रयत्न करेल. त्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे. ज्या मुलांना महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकामध्ये किंवा संपूर्ण भारतामध्ये चांगल्या ब्रँचचा इंजिनियर व्हायचा आहे, मार्क कमी आहे, CETला मार्क कमी असते, 12वीला मार्क कमी असते किंवा GEला मार्क कमी असते, तुम्ही मला संपर्क साधा. मी तुम्हाला मदत करायला प्रयत्न करेन. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.